तर ते एकदा मला म्हणाले की तुम्ही एडिटिंग वगैरे का नाही करत. मला सांगितलंय तुला साडी नेसायची, विषय संपला. मी साडी नेसली, मी हेल्मेटमध्ये, तो हेल्मेटमध्ये, तरी त्यांनी मला ओळखलं. अरे वा वा, म्हटलं हो थँक्यू थँक्यू थँक्यू. माझे काय असे गाजलेले रोल नाहीत किंवा बाबा तू कसा विचार केलास, एक तर आपल्याकडे तसे रोल नसतातच. मुंबईमध्ये खास करून ना अवयव दान करण्याचं प्रमाण कमी आहे. गुजरात वगैरे ह्या भागात थोडंसं जास्त आहे. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपले पाहुणे आहेत विद्याधर जोशी उर्फ बाप्पा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तू मास्क घालून आला होतास. हो हो, मुखवटा तुला घालायची सवयच आहे. मुखवट्यांचं जग आहे आत्ताच. पण बाप्पा, खूप चांगलं वाटतंय की सुंदर मी होणार हे नाटक आणि या नाटकात तू डॉक्टरांची भूमिका करतोयस. हा किती मोठा योगायोग वाटतोय तुला की एका मोठ्या आजारातून तू बाहेर पडलास आणि त्यानंतर ज्या नाटकात तू काम करतोयस त्याच्यामध्ये डॉक्टरांची भूमिका कर. हो नाही नाही, हा योगायोग एक एक वेगळ्या पद्धतीने म्हणूया आपण. पण मला त्यातला सगळ्यात आनंदाचा भाग जो आहे तो माझा असा आहे की आजारातनं बाहेर पडल्यानंतर काहीतरी करायचं, नाटक करायचं हे खूप मनात होतंच. मला 2-3 नाटकं आली होती. त्यातल्या एका नाटकाच्या तालमीही सुरू झाल्या थोड्याशा, 1-2 दिवस. पण ते काही कारणामुळे नाही झालं. त्यातले रोल नुसतेच रोल होते. म्हणजे बाबा आजारपणातनं उठला आणि परत काम केलं इतपतच रोल होते ते. त्याचं काही फार झालं असतं असं नाही. पण हा जो सुंदर मी होणार मधला रोल आहे तो डॉक्टरांचा आहे. हा एक वेगळा भाग आहे आणि तो डॉक्टरांनी केलेला आहे. हा आणखीन एक योगायोग आहे. डॉक्टर लागूननी केलेला होता. त्यामुळे मला काही ते नाटक आधी मी बघितलेलं नव्हतं आणि मला साधारण माहिती होतं की काय आहे ते. पण फक्त डॉक्टर लागूननी केलाय हे ऐकल्यानंतर मी काही विचार न करता हो म्हटलं होतं. त्यामुळे हा चांगला योगायोग आहे. म्हणजे असं म्हणू शकतोस ना की कमबॅक आहे तर तो दमदार कमबॅक आहे. बऱ्यापैकी दमदार आहे. दमसास होते माझी. अजून किती त्रास होतो तुला? म्हणजे साधारण पूर्णपणे तू रिकव्हर झालाय असं म्हणता? 100% रिकव्हर झालाय असं नाही म्हणताय. ऍक्च्युअली मला 3 वर्षानंतर काहीतरी करा असं सांगितलं होतं. पण कंटाळा आला रे. 2-2.5 वर्ष घरात नुसतं बसून मी क्वारंटाईन झाल्यासारखं. कोणाला भेटता येत नाही, काही नाही, काय ॲक्टिव्हिटी करता येत नाही. मग मी डॉक्टरांच्याच मागे लागलो. मीच मागे लागलो की मला काहीतरी तरी करू द्या. तर ते एकदा मला म्हणाले की तुम्ही एडिटिंग वगैरे का नाही करत. मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही पल्मोनॉलॉजिस्ट आहात. मी तुम्हाला उद्या सांगितलं की तुम्हाला पल्मोनॉलॉजिस्ट नको, आता तुम्ही काम करू, तुम्ही ना फिजिओथेरपीचं काम करा. तर तसं करता येईल का तुम्हाला? स्पेशलाइज जॉब आहे म्हटलं तो. त्यामुळे म्हटलं मला काहीतरी करू दे. मग शेवटी त्यांनी मला नाही हो करता करता परवानगी दिली. ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही स्टेजवरती काम करू शकता, कारण तिकडे तुमच्या क्लोज ह्याच्यामध्ये जवळपास खूप लोक नसतील, तर तुम्ही ते काम करा. म्हणून मी ते करायला सुरुवात केली. पण स्टेजवर काम करणं हा तुझा आवडीचा भाग आहे आणि आता कदाचित असं असेल की सुंदर मी होणारे नाटक करत असताना तुला फार प्रेक्षकांना भेटता येत नसेल. ती एक अडचण होत असेल तुझी थोडीफार. खरं सांगायचं ना तर खूप अडचण नाही होत ह्याचं, कारण एका फेमची लोकांनी खूप कौतुक करावं, आपलं भरभरून आपल्याला येऊन भेटावं असं वाटण्याच्या वयात मी आता नाही आहे. खरं सांगायचं तर. पण तरी सुद्धा कौतुक कुठच्याही वयात आवडतच. मी अजूनही थोडंसं कधी कधी नियमाला मोडता घालून भेटतो लोकांना, पण जास्त भेटत नाही. त्यामुळे अडचण असं मला काही फार वाटत नाही. ठीक आहे, नाही भेटतायत किंवा काही लोकांना भेटतोय, मजा वाटते. तू जीवावर उदार झालास का? म्हणजे नाही, जीवावर उदार झालोय असं नाही. काय, मी शक्य तितकी काळजी घेतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात असं लक्षात आलंय की काळजी तरी किती घेणार तुम्ही. जर का आता मी एकदा नाटकात काम करायचं असं ठरवलं तर प्रत्येक थिएटरला मी जातो, प्रत्येक ठिकाणी जातो. तिकडे वेगवेगळ्या कंडिशन्स असतातच. तिकडे थोडीशी रिस्क घेतोच, पण काय ती अनअव्हॉइडेबल रिस्क आहे. तू जे म्हणतोस की प्रेक्षकांना भेटणं ही अव्हॉइडेबल आहे, मी बऱ्यापैकी अव्हॉइड करतो. पण थोडा मोह आहेच. समजा तू आलास तर अमोलनी काय माझ्याबद्दल बोलतोय हे लगेच ऐकण्याची उत्सुकता असते. आणि मला वाटतं नाटकाची तीच तर गंमत आहे ना की तुम्हाला इमिजिएट रिस्पॉन्स मिळतो, इमिजिएट रिॲक्शन मिळतात. पण या नाटकाच्या निमित्ताने आता तू मला सांग की जेव्हा तू सुरुवात केलीस आणि त्यावेळेला जी नाटकं तू केलीस ते सगळे दिवस तुला आता आठवतात का? म्हणजे तसा तू काही जुन्या आठवणींमध्ये रमणारा तसा नाही आहेस, पण तरी सुद्धा
काही महत्त्वाची नाटकं, काही महत्त्वाची माणसं, त्यांच्याबरोबरचे अनुभव, मग ते लेखक असतील, ते दिग्दर्शक असतील, मग त्याच्यामध्ये आम्हाला वेगळं व्हायचं सारखं अनुभव असेल किंवा रीमा लागून बरोबर काम करण्याचा अनुभव असेल. हे सगळं तुला आता परत आठवलं असेल सुंदर मी होणारच्या निमित्ताने. तसं ते खूप आठवलं असं मी म्हणणार नाही. पण मध्ये-मध्ये त्याचं एक वाटतं, की अरे, आपण किती वर्ष झाली आपण पहिलं नाटक केलं, कमर्शियल. हां, विजय केंकरेंनी बसवलं होतं. अरे च्छा! तेव्हाही विजय केंकरेच होता का? अशा प्रकारचे गमतीदार विचार येतात. किंवा ना, तुला गंमत सांगू, आठवण जास्त कसली आहे ते माहिती आहे? नाटक बसवण्याच्या प्रोसेस जी आहे ना आत्ताची, ती आणि पूर्वी मी जी नाटकं केली. ओके. प्रायोगिक तर अगदीच वेगळं. प्रायोगिकचं सोडून दे. म्हणजे मला वाटतं प्रायोगिकला बरेचसे नट हे प्रयोगापेक्षा रिहर्सल करण्याकरता म्हणून प्रायोगिक नाटक करतात. वा. म्हणजे आमची एक इच्छा होती आमच्या काही मंडळींची, की आपण असं एक नाटक करूया, की ज्याच्यामध्ये प्रायोगिक नाटक, की ज्याच्यामध्ये महत्त्वाचे रोल सगळे आपल्या बाहेरच्या लोकांना द्यायचे आणि आपण भालदार, चोपदार असं करून विंगेट टाइमपास करायचा. त्यामुळे प्रायोगिक नाटकांची गोष्ट वेगळी. पण कमर्शियल नाटकं जी केली ना, त्याची प्रोसेस आणि आत्ताच्या नाटकाच्या रिहर्सलची प्रोसेस ह्याच्यामध्ये मला फरक जाणवला. बरं. तर म्हणजे असं की पूर्वी ना आम्ही एक 7-8 तास एकत्र असायचो. काही लोक यायचे वर कधीतरी जायचे लवकर, तो मुद्दा वेगळा. पण बऱ्यापैकी एकत्र असायचो. बऱ्यापैकी चर्चा व्हायची नाटकावरती. नट मंडळींची पण आपसात चर्चा व्हायची. आता मी बघितलं, आत्ता म्हणजे मी हे सुंदर मी होणार करतोय हे नाटक, ह्या नाटकाबद्दल बोलतोय. बरोबर. मला असं लक्षात आलं आणि मला असं सांगण्यात आलं, की हल्ली हीच पद्धत आहे, की सिरियलमध्ये काम करणारे नट असतात, ते त्यांची वेळ घेऊन येतात, त्यांच्या वेळेला रिहर्सल करतात आणि मग ते जातात. त्यामुळे मला माहिती नाही किती गांभीर्यपूर्ण पद्धतीने त्या नाटकाकडे, त्या संहितेकडे, त्या रोलकडे बघितलं जातं, केला जातो. विचार करायला त्यांच्याकडे वेळ असतो का? आता ती वृत्ती राहिली का? कारण सिरियलमध्ये काम म्हणजे काय? आला सीन, वाचला, साधारण विचार केला, दिग्दर्शकाने काही सांगितलं, जे आहे ते बोललो, मोकळं झालं, पुढे. ही एक मेंदूलाही सवय लागते ना. तर तो एक मला फरक जाणवला आणि त्या प्रोसेसची मला जास्त आठवण आली. म्हणजे तो तर रीमाचं नाव घेतलंस ना, तर रीमा, मोहन जोशी, मी आणि एक ऋग्वेदी म्हात्रे म्हणून मुलगी होती. आम्ही एकत्र एक नाटक केलं. दिलीप कोलटकर दिग्दर्शक होते. त्यातलं एक सीन होतं ना, तो मला यायचाच नाही काही केल्या. म्हणजे मला माहिती, प्रलमयकरांचं नाटक, मला माहिती नाही काय होत होतं, पण तुम्हाला करताच यायचं नाही. मला तू इकडनं कळायचंच नाही करायला. तर मी एकदा यांना म्हटलं, मला दिलीप कोलटकरांना म्हटलं, की अहो, मला ना येत नाही हो करता हे. म्हटलं आपण एक काम करू, 10 वाजता आपण तालमीला भेटतो ना, तर तुम्ही मला तेव्हा काहीतरी सांगा. ते मला हरकत नाही, तू उद्या 8:30 वाजता ये, आपण दोघंजणच बसू. ही पद्धत होती तेव्हाची. म्हणजे तेव्हा दिग्दर्शकही नटाला जास्त वेळ द्यायचा आणि नटही माझ्यासारखा म्हणायचा, की मला येत नाही, मला शिकवा काहीतरी म्हणून. त्यामुळे अशा गोष्टींची आठवण होते. हे नाटकाचं नाव काय होतं? आसू आणि हसू. आसू आणि हसू. हां, बरोबर. त्याच्यानंतर तसा अनुभव एक गिरीश जोशीचा आला मला, जे त्यांनी लव्हबर्ड्स नावाचं नाटक गेले काही वर्षापूर्वी केलं. ते तिसऱ्यांदा झालं मला वाटतं. पहिल्यांदा मला वाटतं विनय आपटे वगैरे करायचं, काही लक्षात नाही माझ्या. मी मुक्ता वगैरे होतो. तर तो एक तसा होता, की तो नटांना वेळ द्यायचा. त्याला पाहिजे ते त्याला हवं असायचं. आता ते काढून घेण्याकरता तो त्याच्या पद्धतीने काम करायचा. मीही तेव्हा जास्त वेळ त्याच्याकडे मागितला होता. त्यांनी तर मला आमचं सांगितलं होतं, की ठीक आहे, हे पुढचे 8 दिवस बाकी कोणीच नको. बाप्पा तू एकटा ये आणि तुझ्याबरोबर हा काम करतोय ना, तू ये, आपण दोघं माझ्या घरी रिहर्सल करू. अशा प्रकारची जी पद्धत होती ना, ती अलीकडे आता मला वाटतं नाही. नाही आता राहिली. सोय जास्त बघितली जाते म्हणजे प्रत्येकाची आणि हां, त्यानुसार ते होतं. इलाजही नाहीये, काय करणार तर. निर्मात्यांना पण सिरियलमुळे प्रसिद्ध झालेले नट आणि नट्या हव्यात, त्यांचाही धंदा आहे तो. आणि मग ते नट आणि नट्या तशा पद्धतीने कामं करतात. मी असं म्हणत नाही की त्यांना त्याच्याबद्दल सिन्सिअरिटी नसेल, पण त्यांना पण वेळ द्यायला पाहिजे ना. वेळ द्यायला पाहिजे, सवय हवी तशी. आता तू सांगितलंस की कोणीतरी आधी केलेली भूमिका तू परत केलीस. सुंदर मी होणारच्या बाबतीत पण असंच होतंय आता. यापूर्वी जसं तू सुरुवातीला सांगितलंस डॉक्टर लागूंनी केली होती. अगदी सुरुवातीला जेव्हा ते नाटक आलं तेव्हा आत्माराम भेंडेंनी ती भूमिका केलेली होती. तर ह्या सगळ्याचा विचार तू केलेला होतास काही भूमिका करताना? कारण हे नाटक
युट्यूब वरती अवेलेबल आहे. हो, हो. डॉक्टर लागूंचं काम कसं हे लोक बघणार, हो, हो, कम्पेअर करू हो, शकतात हो, वगैरे हो. असं सगळं. नाही, नाही, मी याचा- अजिबात विचार नव्हता केला आणि मी अजिबात बघितलं नव्हतं. यूट्यूबवरती आहे मला सांगितलं तरी मी बघितलं नव्हतं. हम्म, कारण काय माहिती डॉक्टर लागूंनी केलेलं काम हम्म. मला कसं त्यांच्यासारखं करता येणार. Correct, correct. प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते. बरोबर. मी तंतोतंत त्यांच्यासारखा बोललो, त्यांच्यासारखे पॉज घेतले, त्यांच्यासारखं अगदी इमोड झालो भावनिकदृष्ट्या, हम्म. तरी सुद्धा त्यांचा चेहरा, त्यांची पर्सनॅलिटी ह्याने एक फरक पडतो की नाही. बरोबर, बरोबर. तर ते मला नको होतं. हम्म. म्हणून मी ॲब्सल्युटली अजिबात यूट्यूबवरती जाऊन बघितलं नाही. मी म्हटलं तो रोल काय कसा आहे तो आपण त्याच्यावरती त्या पद्धतीने करूया. Correct. असं. पण म्हणजे वरवर बघितलं तर तो रोल साधा आहे, हो, एक डॉक्टरचा रोल आहे. हो, पण तसं म्हटलं तर तो खूप समंजस आहे, तो खूप हुशार आहे. हो. तो त्या मुलींना समजून घेणारा आहे आणि त्याचं स्वतःचं एक आयुष्य, त्याचा त्याग आणि ते सगळं त्याच्यामध्ये आहे. तर हे जास्त कठीण होतं का तुझ्यासाठी, की वरवर साधं वाटतंय पण आतमध्ये खोल खूप काय काय आहे? काय माहितीये का आत्ताच्या क्षणी सुद्धा माझ्या मनामध्ये खूप खोल खोल काहीतरी चालू असतं. हम्म. काहीतरी असतात विषय, पण आपण ते रोजच्या जगण्यामध्ये अरे, असं नाही 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 करत, नाही करत. करत. हो. आपण जसं प्रसंग असेल, जशी परिस्थिती बरोबर, असेल, बरोबर, जसा समोरचा माणूस आपल्याशी ज्या पद्धतीने बोलतोय बरोबर. किंवा आपला त्यावेळेचा मूड कसा आहे त्या पद्धतीने आपण बोलतो. त्यामुळे मला असं काय त्याच्याकरता फार मोठा अभ्यास करून की बाबा ह्याच्या मनामध्ये हे सगळं आहे, हम्म. पण ते न दाखवता सुद्धा हे प्रेम कसं दाखवायचं किंवा जे काय आहे असं काय मी केलं नाही. एक दोन जागा अशा आहेत की ज्याच्यामध्ये मला असं वाटत असतं खरं की त्या नाटकातली आता गोष्ट माहीत नाही लोकांना म्हणून, पण ती दिदीराज आहे, तिला चालता येईल की नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे खरं तर, हम्म, हम्म. किंवा रादर डिफिकल्ट आहे ती चालणं पुन्हा एकदा. हे मी एक दोन ठिकाणी फक्त दाखवायचा प्रयत्न प्रयत्न. केलाय. ते ज्याला कळतं त्याला कळतं, पण ते माझ्याकरता मी करतो ओके. की आपलं एक असतं ना विचार करताना, बरोबर, तर बरोबर. तेवढं करतो, बाकी नाही करत. आणि बाकी गंभीर प्रसंगात त्यांनी छान लिहिलेलंच आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. पुलंचे संवाद आणि हो. ते आहेतच भारी. हो. पण हे सगळं आठवत असताना तुला त्यावेळेला केलेली धावपळ पण आठवत असेल, कारण जसं तू त्या नाटकांची नावं सांगितलीस त्याचबरोबरीने तू सिरियल्स करत होतास त्याच वेळेला आणि RCF मधली नोकरी होतीच. तर हे सगळं तू त्यावेळेला कसं सांभाळत होतास? फक्त बाईकच्या भरोश्यावर होतं? मरणाची धावपळ करायचो मी, मरणाची धावपळ. ह्याला 2-3 गोष्टी आहेत, की एक तर घरून मला नेहमी वैशाली माझी बायको जी आहे ती किंवा मुलगाही त्यांनी लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या आधी आई-वडिलांनी कधी, अरे लग्नाच्या आधी मी काही कमर्शियल करत नव्हतो, त्यामुळे प्रश्नच नव्हता. कधी अडवलं नाही, कधी हे केलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी होते. त्यांनी मला खूप तेव्हा सपोर्ट केला. मीही त्यांच्याशी चांगलं वागायचो. मी जेव्हा तिकडे ऑफिसमध्ये असायचो, तेव्हा काम करताना 100% काम करायचो. तेव्हा मी बाहेर काय करतो याचं डोक्यात ठेवायचो नाही. आणि मोटरसायकल म्हणजे वाटेल तशी चालवायचो मी. वाटेल तशी चालवायचो. आत्ताचा जो हिरो आहे ना ललित प्रभाकर, तो आमच्या एका सिरियलमध्ये होता. मला वाटतं जीवलगा नावाची सिरियल आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही मडला शूटिंग करायचो आणि माझी कंपनी RCF चेंबूरला, तो राहायला तेव्हा कल्याणला होता. तर मी त्याला सायन्स स्टेशनला सोडायचो. बरं. तर साधारण 9:30 पावणे 10ला आम्ही मडहून मोटरसायकलनी निघायचो. मी त्याला सायन्स स्टेशनच्या समोर सोडायचो. तेव्हा सायन्स स्टेशनच्या इकडचं घड्याळ दिसायचं बाहेरचं. बरोबर. त्याच्यावरनं मी अंदाज घ्यायचो की मला पुढे किती मिनिटात पोचायचंय. भयंकर धावपळ केली, खूप धावपळ. म्हणजे नाईट शिफ्ट, डे शिफ्ट, इव्हनिंग शिफ्ट, त्याच्यात थोडंसं कन्सेशन घेऊन शूटिंगला जाणं. पण त्यामुळे काय झालं माहिती आहे का, मोठे रोल करू शकलो नाही मी. मी तेच आता विचारणार होतो की जर तू नोकरी सोडली असतीस तर तुला मोठे रोल करता आले असते आणि कदाचित तुझं एक मोठं करिअर झालं असतं. असं नाही का शक्य आहे. वाटत? म्हणजे असं वाटतं मला, बरोबर आहे. कारण काय माहिती आहे का, तू दिग्दर्शक आहेस आणि बहुतेक वेळा मी मित्र दिग्दर्शकांकडे कामं केलीत. मी कमर्शियली सुरुवात केली ती सुद्धा मित्र दिग्दर्शकांनी बोलवल्यानंतर. तर तू माझा मित्र आहेस आणि तू दिग्दर्शक आहेस, त्यामुळे तुला माहिती असायचं की माझा प्रॉब्लेम काय आहे नोकरीचा. त्यामुळे बरा रोल, पण जास्त नाही मोठा, जास्त दिवस लागणार नाही, जास्त वेळ द्यायला लागणार नाही, असं तू शोधायचंस आणि मग तो द्यायचास मला. पण जर का मला मी पूर्ण वेळ देऊ शकलो असतो तर कदाचित मला आणखीन बरे रोल मिळाले असते, नक्कीच. चांगलेच रोल मिळाले असते आणि तू ते गाजवलेही असतेस, म्हणजे अर्थातच. म्हणजे पण एक तुझ्याबद्दल नेहमी म्हटलं जातं की कुठेही फिट होणारा अभिनेता, कुठल्याही रोलमध्ये फिट होणारा अभिनेता
आता तू जर विचार केलास तर हे तुझ्यासाठी प्लस पॉईंट तुला वाटतो का मायनस पॉईंट वाटतो, तुझ्या दृष्टीने विचार केला तर? सांगतो तुला काय माहिती का, हे जे कुठेही फिट होणारा अभिनेता, कुठेही फिट होणारा अभिनेता असं जे म्हटलं जातं ना, प्लस पॉईंटही आहे. हम्म. पण त्याचा मायनस पॉईंट आहे की मी कधी फर्स्ट चॉईस नसतो. हा. की अरे हा रोल ना बाप्पा, हम्म. असं फार क्वचित होतं. हे माझं दुःख आहे हम्म. की माझ्यावरती जबाबदारी टाकल्यानंतर मी त्याला मी ती पूर्णपणे पेलवतो. मी ते माझ्या पद्धतीने उत्तम करतो. अगदी. ते लोकांना बऱ्यापैकी आवडतं, हे होतं. पण मे बी म्हणून ते कुठेही फिट होऊ शकतो. हम्म. असा अभिनेता असण्याचं थोडंसं मला वाटतं हे असं माझं नुकसान झालं असावं आणि मला त्याचं वाईट वाटतं. पण ठीक आहे, म्हणजे काय की समजा अमोल नाही तर चल बाप्पाला बोलू यार, हा विश्वास तरी दाखवतात लोक, हा. तेवढं तरी नक्की आहे. बरोबर बरोबर. म्हणजे तो काही म्हणजे तो आल्यानंतर नुकसान तर होणार नाही. हा. रोल चांगला होईल, काम हा, चांगलं हा, होईल हा. याचा विश्वास हा, सगळ्यांना हा. आहे. मग डोळे त्याच्यामध्ये. झाकून मग बोलवतो. डोळे झाकून बोलवतो. बरोबर. पण आता ह्याच्यामध्येच तुला अशाच पद्धतीने काही मोठे रोल मिळाले. मग तो मी शिवाजीराजे भोसले बोलतोय असेल, अर्जुन सारखा सिनेमा अर्जुन आहे, असेल, हो. शर्यत असेल, हो, हो. ह्याच्यामध्ये तू खलनायक होतास. पण तुझा खलनायक ही इमेज सुद्धा फार पुढे आली नाही किंवा फार पुढे गेली नाही. हे का झालं असावं असं तुला वाटतं? आता बघ ना, गंमत आहे ना की खलनायक म्हणून मी पुढे का गेलो नाही. तर आता समजा आपण असं गृहीत धरू की शिवाजीराजे भोसले बोलतोय, हे माझ्या आयुष्यातला खूप मोठा पिक्चर, रोल. खूप मला त्याच्यात प्रसिद्धी आणि सगळं मिळालं. बरोबर. आता मला वाटलं होतं की आपल्याकडे खूप असे रोल येतील, पण पुढे 2-3 वर्ष कोणी काही विचारलं नाही. आता हे का विचारलं नाही मला माहीत नाही. कदाचित ना आम्ही मार्केटिंगला कमी पडलो असेल, कदाचित जी एक हुशारी लागते काम मिळवायला खूप वेगळ्या प्रकारची हुशारी लागते. मी त्याला लांगुल चालन किंवा लाळघोटेपणा असे शब्द देणार नाही, असेल काय असेल, पण ती हुशारी लागते, ती माझ्यामध्ये कदाचित कमी असेल. संपर्क ठेवायचा एक मला आळस आहे थोडासा. म्हणजे मला असं वाटतं की समजा महेश आता आहे, महेश मांजरेकर. म्हणजे महेश मांजरेकरनी शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये मला चांगलं काम केलं. आता महेश मांजरेकरचा पुढचा पिक्चर कुठचा तरी येतोय असं मला बाहेरून कळल्यानंतर मी त्याला आपणून फोन करायला धजत नाही म्हण, किंवा मला नाही की आता महेशला परत मी फोन करायचा किंवा महेश मांजरेकर सर असं काय करताय, मला घ्या म्हणून. ह्याला काहीच अर्थ राहत नाही ना. उदाहरणार्थ हा कुठला आता शिवाजीराजे भोसले बोलतोय 2 आता येतोय. तो येतोय. याचसाठी केला होता अट्टहास. हा, याचसाठी केला होता अट्टहास. मग मला खूप उत्सुकता होती आपल्याला काही मिळेल का. म्हणाला होता महेश की पहिल्यांदा ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये ते लोक नसते त्याच्यात, पण नंतर एकदा काहीतरी बोलता बोलता म्हणाला होता देखते ना तेरे को भी कुछ तो लेते. पण मला वाटलं नाही की त्याला फोन करावा. हा एक स्वभाव कारणीभूत असेल कदाचित की पुढे न येण्याचा. आणि नंतर तू जर का बघितलंस ना तर मला तरी आठवत नाहीत की अर्जुन, हापूस किंवा हापूस किंवा तुझं शिवाजीराजे भोसले बोलतोय, ह्याच्यानंतर ना व्हिलन खूप महत्वाचा असलेले असे खूप सिनेमे आले की नाही मला आठवत नाही. बरोबर आहे. म्हणजे ते एक कारणीभूत असेल. आता शर्यतच्या मला वाटतं विजू मानेचा मी चॉईस होतो पहिला. कारण ते मला म्हणाला तरी होता. इनफॅक्ट लेखकाचं म्हणणं होतं की अरे हा कसा करेल हा रोल मला माहित नाही, पण विजू म्हणाला नाही तो करेल म्हणून. ते मिशा सगळ्याचं ते सूट झालेलं तुला. ते सगळं विजूचं क्रेडिट आहे. त्यामुळे म्हणून कदाचित विलन म्हणून पण असं पुढे आलो नसेल. तुझं एक मोठं आजारपण जे आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे आणि बरीच वर्ष त्याच्यामध्ये गेली तुझी, आणि आता तू हळूहळू रिकवर होतोयस. आत्ता तुझे कामं मिळवण्याबद्दल किंवा मिळण्याबद्दल सांगितलंस. ही दुसरी इनिंग तुझी सुरू आहे. कामं मिळवण्याचा स्ट्रगल आता पुन्हा नव्याने तुला सुरू करायला लागला का? हो त्याच्यामध्ये. हो, पण मी कामं मिळवण्याचं स्ट्रगल नाही करणार आहे. ओके. याचं कारण असं आहे की अजून मला कॉन्फिडन्स नाही आहे तेवढा की जो मिळेल ते रोल मी करेन म्हणून. म्हणजे मला कुठलाही रोल दिला तरी मी खूप धावपळ असेल, मारामारी असेल किंवा असं खूप काही असेल तर मी तो करू शकणार नाही. तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये नाही अजून. त्यामुळे मी तसं परत स्ट्रगल नाही करायची माझी इच्छा. माझ्या मते एक नाटक आता छान आपण करतोय ना, ते छान नाटक करत राहावं. इनफॅक्ट तुला सांगू का की नोकरी रिटायरमेंट झाल्यानंतर माझी खरी हीच इच्छा होती की आपण खूप स्ट्रगल नाही करायचं, नाटक करायचं, ऑडिशन खूप द्यायच्या.
अच्छा. हां, माझा चांगला मला कमी अनुभव आहे. मी खूप दिल्यात तशा, खूप म्हणजे खूप नाही. ज्या काही दिल्यात ना, कधीच मला सिलेक्ट केलेलं नाही कोणी. त्यामुळे आपण ऑडिशन देत राहायच्या, हिंदी करता वगैरे असं. बर. अशी एक माझी इच्छा होती. कारण तेव्हा काय माहिती आहे, धावपळ असायची. मी ऑडिशन करतो त्या आरामनगर, वर्सोवा बिरसोवा जा. नोकरीनंतर काय आपल्याकडे खूप वेळ आहे. आरामात जाऊ, ऑडिशन देऊ, निवांत. नाही सिलेक्ट झालं, नाही सिलेक्ट झालं. हा, ही माझी करायची माझी इच्छा होती. तयारी पण होती. हां, हा. तयारी होती माझी तसं करायची. पण साला ते हे वेगळ्याच पद्धतीने मला ते तसं करता आलं नाही. बरोबर. पण त्यामुळे तू म्हणतोस तसं खूप स्ट्रगल करणार नाही मी. ओके. जे मला ओळखतात, जसं खरं तुम्ही पूर्वीपासून काम करत आलो, की जे मला ओळखतात, ज्यांना माझ्या नोकरीची बॅकग्राऊंड माहिती आहे, हम्म, होती, हम्म. तसं ज्यांना माझ्या आजाराची बॅकग्राऊंड माहिती आहे, अशा लोकांबरोबर काम करायला आवडेल मला. हे जे दुसऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रतिक्रिया देणं जे आहे, हा तुझा एक गुणविशेष झालाय हल्ली. कारण तुझ्या आजारामुळे असेल, तुझ्यावरती असलेल्या बंधनांमुळे असेल, तुला रंगीत तालमीला हल्ली बोलावतात. की जिथे तुला मोकळ्या प्रेक्षागृहात बसून नाटक पण बघता येतं हो, आणि काही सूचना सुद्धा त्यावेळेला करता येतात. हो, तर हो. तो एक तुझा हल्ली अनुभव कसा आहे? ह्याच्या बाबतीमध्ये एक सुधारणा करतो मी. हा. बोलावतात नाही मला. मला जेव्हा कळतं ना, की हे नाटक आता ओपन होणार आहे अमुक हा. तारखेला, हम्म. त्यातले कोण ना कोणतरी आपले असतातच ना. हम्म. तर म्हणतो की अरे कधी अरे हो ये बाप्पा ये. मग जातो मी. पण रंगीत तालमीला जेव्हा जातो ना, तेव्हा मी हे नाही ठेवत काय, की ह्याला कसं मी सांगू की हे ओके. मला आवडलेलं नाहीये, की हे हे बघ हे मला खटकतंय, हम्म. किंवा हे खूप छान होतंय पण मग हे काय होत नाहीये, हे मी सांगायचं टाळत नाही. मी तेव्हा ते सांगतो, हा, कारण बरोबर. तेव्हा ते उपयोगी पडू शकतं कदाचित. आणि नाटकामध्ये ते शक्य आहे, म्हणजे नाटकात त्याच्यामध्ये शक्य ते आहे, बदल ऑफकोर्स. करेक्ट, होऊ शकणं. करेक्ट. पण म्हणजे ह्याचा अर्थ की हाऊसफुल थिएटरमध्ये तू जाऊ नाही शकत. नाही ना जाऊ तो शकत. एक फार 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 मला अडचण प्रॉब्लेम आहे. झालाय. अरे नाटकं बघता येत नाहीत अनेक मला. बरोबर. खूप नाटकं बघायचीत खरी. त्यामुळे तू बुकिंग बघून जातोस. म्हणजे म्हणजे तुला सांगू का, मला परवा कोणीतरी सांगत होतं, "अरे माझा पिक्चर बघ ना." म्हटलं, "बघ मी तुझा पिक्चर बघणं ना एका अर्थाने वाईट आहे." तो म्हणतो, "असं का म्हणतोस तू?" कारण म्हटलं, "मी बुक माय शोवरती 7-8 तिकीटं गेली असतील तरच जातो." त्यामुळे म्हटलं, "तू अशी इच्छा प्रदर्शित कर, की बाप्पाला हा पिक्चर 4 आठवडे बघता येऊ बघता नये." येऊ नये. तुझ्या हे बाप्पा या नावावरचा किस्सा पण मला एकदा सांग सांग परत एकदा, की हे नाव कसं पडलं, कुठल्या नाटकामुळे पडलं किस्सा बाप्पा हे नाव? किस्सा नाही आहे. विद्या विद्या म्हणायचे मला. विठू रखुमाई नावाचं नाटक विठू होतं. रखुमाई. हा. रत्नाकर बतकरींचं. पुन्हा एकदा विजय केंकरेच दिग्दर्शक होता. प्रायोगिक नाटक होतं. शफात खानची संस्था होती, हम्म, हम्म, थिएटर नावाची. तर त्याच्यामध्ये जो मी रोल करायचो त्याचं नाव बाप्पा होतं. हम्म. आणि तो चांगला व्हायचा, छोटासा होता पण चांगला व्हायचा रोल, तो हा, इंटरेस्टिंग हा, व्हायचा. हा. पण तेव्हापासून तेव्हापासून हे बाप्पा. बाप्पा हां पडलं नाव. हां. आता तू लेखक आणि यांच्या सगळ्यांबद्दल बोलतोयस, तर आणि अनेक तुझे मित्र आहेत, पण काही माणसं अशी आहेत की ज्यांच्या सहवासामुळे, त्यांच्याशी बोलल्यामुळे बराच फरक पडू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे माझ्या मते डॉक्टर विवेक बेळे. बरोबर. तू त्यांच्या नाटकातही काम केलंस, आता ते दिग्दर्शकही आहेत. त्यांच्याबरोबरची मैत्री किंवा त्यांच्याबरोबरचे तुझे संबंध यामुळे तुझ्या व्यक्तिमत्वात वगैरे असा काही बदल झाला का? तुझ्यामुळे त्यांच्यात बदल झाला, असं काही झालं? नाही, तू म्हणालास ना की विवेक बेळे, तसं अजून एक नाव आहे. हा, किंवा आहे म्हणण्यापेक्षा हल्ली कमी झालंय, पुसट झालंय थोडं. हा. पण डॉक्टर राजीव नाईक ओ. हा माझा एक मित्र आहे. ओके. त्याच्याबरोबर पण अशा प्रकारच्या गप्पा, किंवा पुस्तकं कुठची वाचतायत, हम्म, किंवा काय बघावं काय बघू नये, किंवा मला हे आवडलं नाही हम्म. तुला का आवडलं, किंवा पासून ते अगदी एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती, की अरे राजीव हा शब्द कुठून आला असेल, हम्म. इथपर्यंत राजीव च्या बरोबर संबंध आहे. होते, आहेत, राहतील तसे हम्म, आहेत. हम्म, हम्म. त्यामुळे तो एक माणूस होता. आणि विवेक बेळेबरोबर नक्कीच. बाय द वे, विवेक बेळे हा दुसरा दिग्दर्शक आहे की ज्यांनी मला फर्स्ट चॉईस दिला होता हा. नाटकामध्ये. म्हणजे त्याची पण गंमत अशी आहे की चंपर देशपांडेंचं ढोल ताशे हो. हे जे नाटक होतं प्रायोगिकला झालेलं, माझं अत्यंत आवडतं नाटक. तर त्या नाटकातलं काम बघून विवेक बेळेंनी मला विचारलं होतं, "अरे काम करशील का रे माझ्याबरोबर काहीतरी?" अरे म्हटलं, का नाही करणार, बरोबर. करीन की." मग जेव्हा त्यांनी अलिबाबा आणि 40शीतले चोर लिहिलं, तेव्हा त्यांनी ते मला वाचून दाखवलं. त्यांनी मला सांगितलं, "अमुक अमुक तू रोल करावास अशी माझी इच्छा आहे. पण तुला ह्याच्याऐवजी दुसरा कुठला रोल करायचा असेल तरी मला सांग, आपण तो करूया." त्यामुळे ते एक फारच आहे. हम्म. त्यामुळे विवेक बेळेबरोबर ते काय माहिती, त्याच्याबरोबर किंवा राजीव बरोबर किंवा इतरही अनेक लोक आहेत, तूही काही प्रमाणात, हा, हां, ठीक आहे. की की असं डायरेक्ट व्यक्तिमत्वात फरक पडतो असं नाही.
पण ना कुठेतरी विचार करण्याच्या पद्धतीमध्ये किंवा आपल्या जाणीवांमध्ये फरक पडू शकतो आणि तो अंडरलाईन करून सांगता येत नाही बरोबर. की हे असं झालं. एक अगदी छोटंसं उदाहरण तुला द्यायचं म्हटलं तर हे तू ठेव किंवा ठेवू नकोस. पण मध्यंतरी एक एक विशिष्ट प्रॉब्लेम चालला होता आणि तो काही पैशाशी संदर्भातला होता, की समजा महिन्याला ₹1500 चा प्रश्न होता आणि माझं म्हणणं होतं की हा समोरचा माणूस मला फसवतोय आणि मी भयंकर अस्वस्थ होतो. तर एकदा वेळेकडे बोलताना मी त्याला म्हटलं, की "मी फार अस्वस्थ, भयंकर अपसेट आहे." मग "बाप्पा वेडा आहे का तू? तर ₹1500 महिन्याला त्यातलं तो खाऊन-खाऊन किती खाणार असेल? ₹100-200 त्याच्याकरता तू किती जीव काढतोयस?" हं. हा जो दृष्टिकोन आहे ना, बरोबर. मग मी अरे खरं आहे म्हणले. 100-1500 तू ₹200 खात असेल, तर म्हणजे मी त्याला म्हटलं तेव्हा, की प्रश्न ₹200 चा नाहीये, हं. प्रश्न खाण्याचा आहे. करेक्ट. हे म्हटलं त्याला. पण म्हटलं ठीक आहे, हा पण दृष्टिकोन काही वाईट नाही. किती जीव काढायचा त्याच्याकरता आपण. असे काही बरोबर. बदल घडू शकतात. बरोबर. पण मग तुझा जो तिरकस म्हणा किंवा उपरोधिक असा हा जो स्वभाव आहे, हं. त्याचा उगम कुठे आहे? म्हणजे त्याचं त्याचं मूळ काय आहे? का तो आधीपासूनच तसा आहे स्वभाव? काही विशिष्ट लोकांबरोबर राहिल्यानंतर ते झालेलं आहे. विशिष्ट लोकांबरोबर राहिल्यामुळे कदाचित ते वाढलं असेल. पण मला वाटतं तिरकसपणा म्हण किंवा मला वाटतं की काहीतरी अ, विसंगती बघितली ना, की मला गंमत वाटते त्याच्यातली. हं. आता पु. ल. देशपांड्यांचं पण मी वाचलेलं आहे. हो. ते पण नेहमी विसंगतीवरती बोट ठेवायचे. बरोबर. पण ते जास्त त्यांचं जे बोट ठेवणं असतं ते कोमल असतं. हं. माझं कधी-कधी बोचरं असू शकतं. करेक्ट, करेक्ट. तर पण ते ना विसंगती दिसलं की अरे हा असं म्हणतोय आणि असं कसं वागू शकतो? हा जो प्रश्न पडला की मग मला त्याच्यातनं बरोबर, काहीतरी सुचतं आणि मी बरोबर. बोलतो. हं, एक तर मी आहे बऱ्यापैकी प्रॅक्टिकल. हं. अगदी म्हणजे अ, भावनिकदृष्ट्या खूप वाहून जाऊन काहीतरी करेन असं नाहीये. बरोबर. नाहीतर मी नोकरी सोडली असती 40व्या वर्षी. की आता मी करिअरच करतो म्हणून. तर त्यामुळे प्रॅक्टिकल आहेच मी. त्यामुळे आपल्याला जर काही ह्याचं करणं आवडत नाहीये, तर आपण इतकं तरी प्रयत्न करूया की तसं आपण वागणार नाही. नेहमी शक्य होत नाही. हं. कधी-कधी तसं वागायला लागतं. बरोबर. पण होतं तसं, परिणाम होतो. आता पुन्हा नोकरीचा विषय आला म्हणून विचारतो, की तुझ्याबरोबरचे अनेक कलाकार असतील, की ते ज्यावेळेला नोकरी करत होते, त्यांनी ते नोकरी सोडून पूर्ण वेळ ह्या व्यवसायात आले. त्यांचं बघून तरी आपण हे असं करावं, असं कधी वाटलं नाही, ही रिस्क घ्यावी असं कधी वाटलं नाही? एक तर माझ्या बरोबर काम करणारे म्हणजे कोण मला माहिती नाही. मी असे बरेच कलाकार होते. मी अगदी म्हणजे आता तुझ्यापेक्षा सीनियर म्हटलं तर माझ्यापेक्षा सिनियर जे होते दिलीप ना, प्रभावळकर नाही त्यांनी माझ्यापेक्षा सिनियर होते ते रमेश भाटकरपासून, अशोक सराफपासून ते सगळेजणं हं, हे बँकेतनं वगैरे काम करायचे आणि ते बँकेतनं काम करायचं हे मला माहिती नव्हतं. त्यांनी ती बँक सोडून करिअर कधी सुरू केलं हे हे मला तुला माहिती नव्हतं. तेव्हा माझा काहीच संबंधच नव्हता. हं, ह्या नाटक, सिनेमा ह्या गोष्टीशी माझा मी 80 सालानंतर संबंध आलाय. त्यामुळे बरोबर. कित्येक चांगली नाटकं, उत्तम-उत्तम सिनेमे मी बघितलेले नाहीत. माझे मित्रमंडळ जेव्हा जुन्या सिनेमांच्या गप्पा मारतात ना, तर बरं आपण हे बघितलंच नाही कधी. म्हणजे कॉलेजचे पिरियड बंक करून मॉर्निंग शोला जाणं वगैरे. हे जे प्रकार कधी मी केलेच नाहीत. आमच्या घरामध्ये सिनेमा, नाटकाचं वातावरण नव्हतंच. अजिबातच नाही. फार तर गाण्याचे कार्यक्रम बघायला जायचो, ऐकायला जायचो आणि एक महोत्सव व्हायचा चेंबूरला नाटकाचा. त्याचं तिकीट वडील काढायचे. बाकी कोणाला घरात तशी काही नाटक सिनेमाची आवड नाही. त्यामुळे मला त्या कल्पना नाही, की त्या लोकांनी नोकरी सोडून कसं करिअर हं, केलं किंवा हं. त्यांच्याकडे बघून करावं असं वाटलं. असं काही नाही असं काही झालं. नाही झालं. हां. बरं, बरं. पण अशा गाजलेले मराठी सिनेमे आहेत ज्याच्यामधले तुझे रोल लक्षात राहिले. आणखीन म्हणजे ते म्हणजे डबल सीट मधला रोल हां, डबल सीटमधला. आणि रितेश देशमुख जेनेलियाच्या वेड मधला. वेडमधला. मग हो. ते लोकं म्हणतात, की तू आणि अशोक सराफ यांच्यातली जुगलबंदी होती ती. हो. असं काय लोकं अभिनयाची. म्हणतात बाबा. तुमच्यात काय होतं मला माहीत नाही. नाही, नाही. जुगलबंदी वगैरे काही नाही. हो. अशोक मामा आहेत. पण ह्या वेडच्या तू आता आठवण काढलीस ना, त्या हं, निमित्ताने मला एक सांगायला आवडेल. अ, रितेश देशमुख बरोबर मी खूप काम केलं नाही. वेडमध्येच फक्त काम केलं. हं, बरोबर. त्याच्यातही मला वाटतं मी 7-8 दिवस होतो. फक्त तो दिग्दर्शक असल्यामुळे आणि तो माझा जावई असल्यामुळे पिक्चरमध्ये आमचा संबंध सतत होता. पण या माझा आजारपणाच्या वेळामध्ये जेव्हा मी ॲडमिट झालो रिलायन्सला,
हे त्याला कळलं. आता कसं कळलं काय वगैरे मला माहिती नाही. त्यांनी स्वतः डॉक्टरना फोन केला. तो स्वतः डॉक्टरना भेटायला आला आणि त्यांनी सांगितलं की अत्यंत महत्त्वाचा माणूस आहे माझ्याकरता हा. त्याच्याकरता जे काय हवं ते तुम्ही करा, तुम्ही सगळी काळजी घ्या त्याची नीट. थोडक्यात जातीने तो तिकडे आला. त्याच्यानंतर माझ्या बायकोशी तो संपर्क ठेवून होता आणि त्याच्या पलीकडे जाऊन ह्या रिलायन्सच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये तुम्हाला स्वतःचा म्हणजे आपला मोबाईल सुद्धा घेऊन जाता येत नाही. ते तुम्हाला हवं असेल तर तिकडे मोबाईल देतात त्यांचा, तुम्ही त्यांच्या मोबाईलवरनं फोन करू शकता, टॅब देतात, टी व्ही देतात, सगळं देतात. पण तुमचं काही इन्स्ट्रुमेंट तुम्ही आत नेऊ शकत नाही. त्या तिकडे त्यांनी खास परवानगी काढून हॉस्पिटलवाल्यांची मला वेड पिक्चर आतमध्ये दाखवला. क्या बात आहे. म्हणजे ना मला मला इतकं आश्चर्य वाटतं की इतका चांगुलपणा. असे काही तुमच्या आधीपासून संबंध आहे? नाही ना, पहिला सिनेमा तू नाही ना, काही संबंध नाही. पहिला सिनेमा. बरं, शॉर्ट पुरते आम्ही एकत्र असायचो. नंतर काय गप्पा मारता रितेश करून असं काही नव्हतं की बाबा गप्पा मारतो वगैरे, असंही काही नव्हतं. पण असं सगळं असताना तो स्वतः येतो, मला सिनेमा दाखवण्याची तसदी घेत होतो, तेवढे कष्ट घेत होतो. हॅट्स ऑफ टू हिम. क्या बात. हॅट्स ऑफ. म्हणजे म्हणून म्हणलं ना, कुठल्याही क्षेत्रात चांगली माणसं आहेतच, त्याच्यामुळेच ती क्षेत्र ते देश चालतात. आणि अशी चांगली माणसं वाढली पाहिजेत. करेक्ट. एवढंच फक्त आहे. कमाल आहे रितेशची खरोखर. पण तसाच तुझा अजून एक वेगळा अनुभव जो आहे तो आहे बिग बॉसचा. तो अगदी तुझ्या आयुष्यभरासाठी लक्षात राहणार. दबंग 2 मध्ये केलेला एक सीन आणि बिग बॉस हे तुझं आयुष्यभर लक्षात राहणार. नाही, दबंग 2 मधला मी म्हणणार आहे सॉलिड होता म्हणून, काय प्रश्न नाही, मला त्याच्याबद्दल काही हे नाही की. पण बिग बॉसचा काय म्हणालास तू, आयुष्यभर लक्षात राहणारा धडा होता, धडा. नाही, ते उत्तम आहे कार्यक्रम. आपलं नाही तो. पण मला नेहमी आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तू साडी नेसलास त्या ह्याच्यामध्ये, तिथे पूर्ण वेळ एकत्र त्या लोकांबरोबर राहिलास, कुठेतरी ते कम्फर्ट झोन मधनं बाहेर येणं होतं तुझ्यासाठी. जरी तो अनुभव कसाही असेल, पण हे तुझ्यासाठी कठीण होतं त्यावेळेला. अगदी कठीण होतं. साडी नेसणं माझ्याकरता कठीण नव्हतं. ह्याचं कारण काय माहिती का, तो टास्क होता. मी त्याच्याकडे दुसऱ्या कुठल्याही नजरेने बघितलं नाही की गलिच्छ आहे का काय, अश्लील आहे वगैरे वगैरे काय. मला सांगितलंय तुला साडी नेसायची, विषय संपला. मी साडी नेसली. पण बाकी होतं ना, ते फार होतं रे. म्हणजे ते माझ्या स्वभावात नाही. असं सतत भांडणं, सतत बोलणं आणि मग बाहेरून परत कसं काय लोक एकत्र छान राहू शकतील, मला आश्चर्य वाटतं. तुझं बाहेर आल्यानंतर सुद्धा त्या लोकांबरोबर काही बॉन्डिंग दिसलं नाही कधी कुठे? बॉन्डिंग नाही, त्यांच्याबरोबर एकत्र इव्हेंटला गेलाय? नाही, इव्हेंटला वगैरे नाही. म्हणजे त्याच्या आधीही कधी इव्हेंटला गेलो नव्हतो कुठे, किंवा पार्ट्यांना गेलो नव्हतो. पण नाही, म्हणजे फोनवरती संपर्क वैशाली माडेशी, ही आपली नेहा, अभिजित, नंतर किशोरीताई यांच्याशी आहे माझा. कधीतरी रुपाली भोसले, इव्हन तो आपला बिचुकले नाही रे, मोठ्या माणसांच्या आपण जवळ जात नाही. तो आमचा होता ना शेफ, तोही सुरुवातीच्या काळात पराग तोही सुरुवातीच्या काळात फोन करायचा. पण आहे तसं अधनमधनं संपर्कात असतो, अगदी रेग्युलर नाही असं तरी. आणि मी म्हटलं ना, मी संपर्क ठेवण्यात थोडा कमीही आहे. पण पुढच्या बिग बॉसच्या वेळेला, पुढचा सीझन जेव्हा आला बिग बॉसचा, तेव्हा तुला अनेक लोकांनी कॉन्टॅक्ट केला होता विचारायला. हो, केला होता. पण मी त्यांना सांगितलं तुम्हाला जायचंच आहे का, म्हटलं आता मी सांगू शकत नाही इकडे मी त्यांना काय काय सांगितलं होतं ते. त्यामुळे म्हटलं पहा बुवा, जा अनुभव घेऊन या, जो आयुष्यभरासाठीचा आहे. इंटरेस्टिंग आहे ते. पण आणि डबल सीट बद्दल, डबल सीटमध्ये पण मला वाटतं माझा फर्स्ट चॉईस होता. सबीर विद्वांसने घेतला. मजा आली होती. घोडा वगैरे चालवायचा होता मला. मुक्ता, अंकुश आणि वंदना माझी बायको प्रेस कॉन्फरन्सला विचारलं होतं की सेलिब्रेशन नावाचं एक नाटक होतं, त्याच्यात वंदना माझी आई होती. आणि त्यांनी विचारलं होतं एका पत्रकारांनी की वंदना जी आहेत त्या तुमच्या आईचंही काम केलंय, आता तुमच्या त्या बायकोचं काम करतायत, म्हणजे पहा अजून त्या कशा आहेत आणि तुम्ही काय म्हणाल याच्या बाबतीत. मी म्हटलं होतं की काय कदाचित मी तेव्हा मुलाचं काम केलं होतं, आता नवऱ्याचं काम करण्याएवढं काम करण्याची मॅच्युरिटी माझ्यामध्ये आली असेल म्हणून मला कास्ट केलं असेल. पण तो एक चांगला अनुभव होता. छान टीम होती.
मजा आली ती करायला पिक्चर तो. आणि लोक आजूबाजूला चांगली असतील ना की मजा येते. मजा येते, मजा येते. पण छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये तू विलन केलास, जो आजच्या काळातला होता. पण जेव्हा महाराजांवरती मालिका बनली, त्याच्यात तू एक महत्वाची भूमिका जी केलेली होतीस, त्याचा अनुभव काय होता तुझा? म्हणजे तो टीव्हीवरचा तुझा लक्षात राहिलेला अनुभव असेल, सिरियल मधला. हो हो हो. हेमंत देवधर दिग्दर्शक होता. अच्छा. आणि त्याच्या आधी सुद्धा मला भूषण तेलंग प्रोडक्शन इन्चार्ज होता तो. त्याच्या आधी सुद्धा त्या छत्रपती शिवाजीची सिरियल करता मला त्यांनी फोन केलेले होते. पण मी म्हणायचो कुठे कर्जतला जा आणि एवढे दिवस मला नाही द्यायचे म्हटलं. पण त्याचा एकदा मला फोन आला की हेमंत देवधरनी विचारलंय की मिर्झा राजे करशील का? मिर्झा राजे असेल तर करीन मी. कारण एकमेव बाळूस ज्यांनी शिवाजी महाराजांना हरवलं असं म्हणणं आवडणार नाही आत्ताच्या काळात लोकांना. पण शिवाजी महाराजांना ते घेऊन गेले तिकडे आणि सगळे गडबीड त्यांनी घेतले. आणि तरी सुद्धा त्याला शिवाजी महाराजांबद्दल आणि हिंदुत्व आणि हिंदू यांच्याबद्दल एक मनातनं सॉफ्ट कॉर्नर होता. त्यामुळे अशी ती डबल ह्याची भूमिका होती. तर मी म्हटलं नक्की करेन. आणि मग तेव्हा मला कळलं की विक्रम गोखलेंना पण विचारलं होतं वगैरे. अरे बापरे म्हटलं एवढी मोठी मोठी नावं होती. बापरे कमाल आहे. म्हटलं ठीक आहे करू की म्हटलं का नाही करणार. मग मी गेलो तिकडे तर त्यांनी मला तशी मिशी लावली. तर मला आधी मुळात असं गेटअप बिटअप आलं की मला थोडंसं कळत नाही मी कसा दिसतो. तर मी हेमंत देवधरांना म्हटलं की हे काय आहे. चांगला दिसतोस कर तू कर कर. आणि केला आणि खूप चांगला झाला होता तरुण की म्हणजे मलाही कल्पना नव्हती तो एवढा चांगला झाला आहे. जेव्हा मला नंतर नंतर माझं बरंच कौतुक केलं अनेक लोकांनी. म्हटलं अरे लोकांची एवढा लक्षात राहिला हा रोल. म्हटलं कमाल आहे म्हटलं. तुला गंमत सांगतो मी इकडे माहीमलाच मी उभा होतो एकदा मोटरसायकलवरती हेल्मेट घालून थांबलो होतो कोणाची तरी वाट बघत. आणि एक कायनॅटिकवरनं एक मोटरसायकलवर कायनॅटिकवरती बसून हेल्मेट घातलेला एक जण गेला पुढे. परत मागे आला. त्यांनी हेल्मेटचं ते वरती केलं पुढचं. आणि तुम्हाला सर तुम्ही ह्याच्यात खूप छान काम केलेत मिर्झा राजेंचं. मी म्हटलं अरे मी हेल्मेटमध्ये तो हेल्मेटमध्ये तरी त्यांनी मला ओळखलं. अरे वा वा म्हटलं हो थँक्यू थँक्यू थँक्यू. पण फार चांगला झाला होता रोल असं मला मी बघितला नंतर. असं एवढं कौतुक ऐकल्यानंतर मी म्हटलं बघायला पाहिजे कुठेतरी. कारण मी बघितलेलं नव्हता. साधारणपणे मी माझी कुठलीच सिरियल कुठलंच काम मी बघू धजत नाही. स्वतःला मॉनिटर करायचं असतं उलट. मॉनिटर बिनिटर ठीक आहे रे आपल्याला मला कळतं आतून की माझं हे बरं होतं की वाईट होतं असं आपण म्हणायला हरकत नाही. काहीच वेळेला मी जाऊन बघतो मॉनिटरमध्ये की हे मी केलेलं आहे ते दिसतंय की नाही. का मी नुसतंच मनातल्या मनात केलं आणि दिसलं काही नाही असं तर नाही झालं. तेवढं मी कधीतरी बघतो नाहीतर मी जाऊन बघत नाही. आणि एक 2-3 मिनिटाच्या सीन करता 23 मिनिटं बघायचं वगैरे मला झेपत नाही. त्यामुळे मग मी ते नाही बघत. पण मग मी ते बघितलं आवर्जून. बरी झाली होती ती भूमिका. तू गेटअपचं म्हणालास की नुसत्या मिशाला तुला त्रास झाला. हो दे धक्का 2 मध्ये तिकडे लंडन मध्ये तू केवढा गेटअप केलेला तुला. मग त्रास झाला. बोलतोयस कोणाला पण मांजरेकरांना. पण तो ते पण सॉलिड दिसलो होतो मी. दिसलो होतो सॉलिड तो. हा तुझा असा दरारा असं ते वाटलं होतं ते सगळ्या ह्याच्यात. ते प्रश्नच नाही. पुन्हा तुझ्या स्वभावाबद्दल की आजारपण आता हळूहळू तू बरा झाल्यानंतर असं म्हणतात की माणसाचा स्वभाव बदलतो, विचार बदलतात, माणूस थोडा सिरियस होतो. पण तो तुझ्यातला तिरकसपणा उपरवतो तसाच कायम राहिलाय. त्याचं कारण काय? हा स्वभाव मूळ काही होऊ दे मध्ये जाऊ दे. काय माहिती हात टेकून आला तरी तो स्वभाव जायचा नाही. मागे कोणाला तरी म्हटलं ना की माणूस बरा व्हायला लागला ना तब्येत ठणठणीत व्हायला लागली ना की परत सगळं चालू होतं. एवढं जर का असं कशामुळे तरी बदलणारा माणूस असता सहज किंवा मी एवढा सहज बदलणारा असतो तर अनेक गोष्टी आधीही झाल्यात की ज्यांनी मी बदलायला हवं होतं. आजारपणच कशाला हवंय. शहाणपणा आधी यायला हवा होता. पण ते काय काही नाही झालं तसं. पण काहीच बदल नाही झाला. काहीतरी हा एक टिपिकल प्रश्न की या आजारपणाने काय शिकवलं तुला असं. हां नाही बदल नाही तशा अर्थाने सांगायचं ना तर की एक सकारात्मक विचार माझ्या मनातले वाढले असं मला आता वाटतं. किंवा माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार कधी आलेच नव्हते त्या आजारपणाच्या काळात. बरं. याचं कारण कदाचित असं असेल की मला गांभीर्य माहीत नव्हतं त्या परिस्थितीचं. हे एक कारण असेल. किंवा दुसरा माझा मूळ स्वभाव जो आहे की आपल्या हातात आहे ते करायचं आपण. करेक्ट. बाकी ह्याच्या पलीकडे आपण काही
करू शकत नाही की मला जर का हे करायचं आहे, हे करणं मला शक्य आहे, तर ते मी नियमित करून बाजूला व्हायचं. म्हणजे अगदी फळ मिळेल की नाही अपेक्षा नाही वगैरे असं नाही, फळ मिळायची अपेक्षा असतेच. पण तो एक स्वभाव माझा आणखीन वाढला, की ठीक आहे हे आपल्याला हे होईल की नाही माहीत नाही, पण हे करणं गरजेचं आहे. मग हे रडत-रडत नाही करायचं. मग ते हसत मुखाने करायचं. मग आजारपणातसुद्धा मला जेव्हा ते हे द्यायला यायचे, काय चहा, कॉफी पाजायला यायचे, तेव्हा मी चिडायचो त्यांच्यावरती. कारण ते मला पाजायला लागायचे. मी तेव्हा मला एवढा हात हलायचा. तर मी त्यांना सांगायचो, "थोडं द्या आणि मी सांगेन तेव्हा हात लावा. आधी मदत करू नका." हे ह्या आजारपणात माझं एक झालं. पेशन्स वाढला असेल आणखीन. पेशन्स वाढला आणि वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. तुम्ही उगाच आधी आपटून खूप काही उपयोग नाही. तुम्ही योग्य तेवढं करा. पण ती वेळ आल्यावर नंतरच ती गोष्ट होते. नाहीतर नाही होत. बरोबर. ज्या हॉस्पिटलमध्ये तुझे लंग्स ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन ज्या हॉस्पिटलमध्ये झालं, तिथे जाऊन तुला आता सतत तपासणी करायला लागते, टेस्ट करायला लागतात. हां, दर महिन्यानी एकदा मला फॉलोअप असतं. थोडासा जरी काही वाटलं, आजार असला तरी जायला लागतं. म्हणजे सर्दी, ताप असेल तरी. हां, म्हणजे काय साधारणपणे साधी सर्दी ताप ते तिकडनं सांगतात अमुक घेऊन बघा. पण जर का इन्फेक्शन झालं ना, तर तिकडेच जायला लागतं. आणि मग ते त्यांचे मग ते लगेच भयंकर औषधं द्यायला लागतात. म्हणजे जुन्या सिनेमामध्ये सांगायचं ना, की कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जा वगैरे किंवा हो, हो, हवा हो. पालट करायला कुठेतरी जा. हो, तर हो. मुंबईची हवा तुला आता ह्या बदललेल्या वातावरणात मानवतीये का? काय मानवती म्हणजे आता हे असं आहे, हे मानवती म्हणायचं. हां. पण नाहीतर खरं पाहायला गेलं तर योग्य नाहीच आहे मुंबईची हवा. जेव्हा दिवाळी वगैरे होती माझ्या आजारपणानंतर, तेव्हा मी कामशेतला ओके. आमच्या एका नातेवाईकांचं तिकडे घर आहे, तिकडे राहायला गेलो होतो. त्यामुळे असे केले, पण किती काळ तू जाणार ना? शेवटी तुला इकडेच यायचंय. त्यामुळे हीच हवा आपल्याला कशी सुटेबल होईल शरीराला हे बघायचं, हे बाकी काय. बघायचं. तो जो रिकव्हरीचा काळ होता, ज्याच्यामध्ये तू घरी होतास आणि तुला बाहेर पडता येत नव्हतं, त्यात तू बाकीच्या पण अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केलास, ज्यातलं एक होतं लेखन. हो. तुला सांगू, लेखन करायला ना एक शिस्त लागते भयंकर. हं. ती शिस्त माझ्यामध्ये नाही आहे. बरोबर. आळस आहे. म्हणजे एकतर मुळात 12वी नंतर माझा पेनशी संबंध नाही. हं. म्हणजे मी मेकॅनिकल डिपार्टमेंटला टेक्निशियन होतो. त्यामुळे हातोड्याशीच संबंध आमचा. बरं, माझ्या आजूबाजूला सगळे अशिक्षित, त्यातल्या त्यात आम्ही शिक्षित. हं. काय ते कोर्स वगैरे केले, डिप्लोमा केलेले वगैरे. म्हणजे चेष्टेचा भाग सोडून दे, पण लीव्ह फॉर्म असतो ना भरायचा, तो सुद्धा आमचा स्टेनो भरायचा, आम्ही सह्या करायचो. हां. एवढंच आहे. त्यामुळे एक शिस्तीचा भाग लागतो लिखाणाला. आणि मला नाही जमलं. मी लिहायचा प्रयत्न केला. म्हणजे मला कोणी सांगितलं की त्या तुझ्या आजारपणाच्या अनुभवावरती लिही. तर काय परत ते कौतुक लिहायचं म्हणून मला त्याचा कंटाळा आला. मग मी तरीसुद्धा एकदा लिहायला सुरुवात केली. मग कोणी सांगितलं की तुझा नाट्यप्रवास लिही. आता काय नाट्य मला गंमत अशी आहे की माझा नाट्यप्रवास असं काही किंवा त्याच्यात हात एक टप्पा आला, तो टप्पा आला, असं नाही. जी मिळतील ती कामं केलेली. त्यामुळे तसं टप्प्यांबद्दल काही लिहिण्यासारखंही नाही. त्यामुळे मला तेही फार सुचलं नाही. मग मला एक फक्त पुस्तक मिळालं होतं एक नाटकाचं छोटं. लहान मुलांचं नाटक होतं. त्याचं ट्रान्सलेशन मी केलं होतं, अडॅप्टेशन केलं होतं आणि ते बरं झालंय असं मलाही वाटतं आणि एक दोघांनी मला तेही सांगितलं. पण त्यामुळे लिखाणाचा प्रयत्न केला, पण नाही जमलं मला. पण ह्या सगळ्या काळात तू सोशल मीडियावर आता परत ऍक्टिव्ह व्हायला लागलायस. आणि एक निरीक्षण त्यामध्ये असं आहे, की तुझ्या स्वतःच्या पोस्ट कमी असतात, पण लोकांच्या पोस्टवर कमेंट जास्त असतात. ते सुद्धा हा पुन्हा स्वभावाचा भाग. स्वभावाचा भाग आहे आणि ते सुद्धा सगळ्यांच्या नाही रे. सगळ्यांच्या नाही. हे बघ कसं आहे माहिती आहे का, की अमोलला मी केलेली कमेंट कळू शकते, करेक्ट. तर मी त्याच्या ह्याच्यावरती करतो. मग त्याच्यावरती कोणीतरी काय बोललं तर मी नाही बोलत. माझा एक पुण्याचा खास मित्र आहे, त्याचं नाव घेत नाही. त्याला मला नेहमी काहीतरी बोलायला आवडतं. जे फेसबुकवर बाप्पाला फॉलो करतात त्यांना कळेल की तो मित्र कोण आहे ते. पण ह्यामध्ये तुझी महत्वाची एक पोस्ट आत्तामध्ये आली होती, ती कबुतरांच्या बद्दलची होती. हो. की दादरचा जो कबूतरखाना आहे त्याच्यावरून जो काही वाद सुरू होता, आंदोलन सुरू होतं, दोन्ही बाजूंनी सगळं सुरू होतं. त्यामध्ये मला असं वाटतं की तो नेमका प्रॉब्लेम काय आहे हे सांगणारी तुझी पोस्ट होती. तू स्वतः ते अनुभवलेलं आहेस, डॉक्टरांकडून ते समजून घेतलेलं आहेस. तर मला वाटतं की ते तू परत एकदा सांगावंस की तो प्रॉब्लेम नेमका काय आहे आणि कबूतरखाने किंवा कबुतरांमुळे काय त्रास होऊ शकतो. नाही, कबूतरखाने म्हण, कबुतरं म्हण किंवा त्यांच्या विष्ठा म्हण, त्यांच्या ह्याच्यामुळे ना फुफ्फुसाचा खूप मोठा रोग होऊ शकतो.
सगळ्यांनाच माझ्या एवढा मोठा होईल अशातला भाग नाही. आज मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं फुफ्फुस हे काही प्रमाणात वीकच आहे, हे सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे. मला एक गोष्ट कळत नाही की तुम्हाला माहिती आहे की ह्या गोष्टीमुळे सगळ्या समाजाला त्रास होणार आहे. तुम्ही कुठल्याही जातीचे धर्माचे असाल, जाती धर्म पंथ करेक्ट, लिंग तुमचा पेशा आर्थिक काहीही नाही, सगळ्यांना त्रास होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, तरी तुम्ही त्याला कसं सपोर्ट करता? आता इकडे नाव घेऊ शकत नाही मी, पण ते खासदार की डोक्यावर पडलेत काही माणसं. खरंच आहे की मला ना फार असं भयंकर, अशा वेळेला आम्ही भयंकर अस्वस्थ होतो की तुम्हाला कळू नये का तुम्ही कशाच्या मागे लागलाय. म्हणजे सगळ्या समाजाचं तुम्ही वाट लावणार, वेगवेगळ्या पद्धतीने वाट लागतेच आहे. त्यात हे सांगताय डॉक्टर मोठे मोठे, तरी तुम्ही ऐकत नाही. हताश झालो होतो मी. किंवा अजूनही वाचतो ना जेव्हा की कुठे काय आता काय म्हणे त्या नॅशनल पार्कमध्ये कबूतरखाने शहराच्या बाहेर. पूर्वी शहराच्या बाहेरच आमचा RCFचा कारखाना होता, हळूहळू शहर आलं त्या कारखान्याजवळ. तसं तर नॅशनल पार्कमध्ये सुद्धा जाईल शहर, सध्याची एकंदरीत विकासाची गती पाहता. भयानक वेगाने जो विकास होतोय बिल्डिंगचा, ते तिकडे जातील. त्यामुळे काय कठीण आहे. म्हणजे तू जशी म्हणालास की काळजी किती घ्यायची प्रत्येकालाच लागू आहे आता, की किती काळजी घेणार, किती काळजी घेणार. पण ह्या आजारातून बरं होत असताना तुला एक म्हणजे मागे पण तू हे आवाहन केलं होतंस अवयव दानाबद्दलचं, ऑर्गन डोनेशन बद्दलचं. किती जागृती आली आपल्यामध्ये असं तुला वाटतं? काय माहिती का, मुंबईमध्ये खास करून ना अवयव दान करण्याचं प्रमाण कमी आहे. गुजरात वगैरे ह्या भागात थोडंसं जास्त आहे. पण अलीकडे असं कळलं, आमचा एक ग्रुप आहे त्याच्यात कळलं की हल्ली मुंबईमध्ये सुद्धा अवयव दान करण्याचं लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे. ह्याचं कारण काय माहिती आहे का, मी आवर्जून ह्या तुझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला हे सांगायला आवडेल की ना ऑर्गन अवयवदान हे खूप महत्त्वाचं आहे माणसांनी करणं. बघा साधी गोष्ट आहे की तू मेल्यानंतर तुझ्या शरीराच्या कुठच्याच भागाचा कोणालाच उपयोग नसतो. तुझा चेहरा फक्त बरा दिसला की नातेवाईकांना शेवटचं दर्शन बघायला बरं वाटतं, बरोबर आहे. त्यामुळे तुझ्या शरीराच्या आतले अवयव जर का कोणाला देऊन त्याचा काही उपयोग होत असेल त्या माणसाला, तर किती चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही द्यायला पाहिजे. आणि त्याच्यात एक गंमत काय माहिती आहे का, फक्त ब्रेन डेड, मेंदू बंद पडल्याने मृत्यू झालेल्या लोकांचेच अवयव दान केले जातात. काही म्हणजे आता लिव्हर किडनी वगैरे हे देता येतात, पण बाकी हार्ट, मला जसं लंग फुफ्फुस मिळालं, ते फक्त ज्यांचा ब्रेन डेड झालाय अशा लोकांनाच करता येतं आणि त्यांचंच चालतं. आता आपल्या आजूबाजूला आपल्या माहितीत ब्रेन डेडनी मृत्यू झालाय असे किती लोक आहेत. बरोबर. हाताच्या बोट, म्हणजे आपण आत्ता विचार केला तरी माझ्या माहितीत नाही कोणी, म्हणजे 0 लोक आहेत. मग अशी किती लोक निघतील, मग त्यातले किती लोक तयार होतील. त्यामुळे किती हे जटिल आणि किती कठीण आहे. त्यामुळे ना हे जागरूकपणे ना निदान आता खालच्या वर्गाला तर आपण हे कसं पोचेल मला माहीत नाही, पण निदान ना मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, श्रीमंत आणखीन लोक यांच्यापर्यंत हे जास्तीत जास्त पोचलं पाहिजे. त्याची ग्रॅव्हिटी, त्याचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ते करणं किती सोपं आहे. आणि ते करणं अगदी सोपं आहे. काय आता माझ्याकडे लिंक, आपण नंतर काही लिंक देऊया. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हे केलं ना, फॉर्म भरलात ना, की तुम्हाला ते सगळं मिळतं. एक कार्ड मिळतं तुमच्याकडे. तुमची जबाबदारी फक्त एवढी असते की तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना सांगायचं असतं की बाबा मी मेल्यानंतर करा, कळवा, एवढंच. मग ते लोक येतात आणि ते लोक येतात, करतात, सगळं करतात. काही अडचण हा एक महत्वाचा. त्यामुळे माझ्या मते ह्या गोष्टीकडे लोकांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे, अवयवदान केलं पाहिजे. आत्ताच 2 दिवसापूर्वी खरं तर जागतिक फुफ्फुस दिवस झालाय, त्यामुळे पहा. बरं, बाकी आता तुझ्या करिअरबद्दल जर बोलायचं तर पुढे तू आता काय विचार केलायस, काही बोलणी चालू आहेत ह्या नाटकामुळे, काही ऑफर्स येत आहेत? नाही, ह्या सध्या तुझा फोकस त्या नाटकावरती नाही. सध्या तरी जसं तुला मगाशी म्हटलं तसं माझा सध्या फोकस ह्या नाटकावरती आहे. सिनेमा आले तर मला करायला आवडतील, कारण आता काही मला कोणी एकदम हिरोचा रोल देणार नाही किंवा तेव्हाही देत नव्हतं बरोबर आहे. त्यामुळे आता ते वडील, बाप,
काका मामा आणि त्यातले चांगले रोल, चांगली कॅरेक्टर आपण म्हणूया. बाप आहे का ते सोडा, त्यातलं चांगले कॅरेक्टर काहीतरी मिळतील तर ते सिनेमे करायला मराठी आवडतील. सिनेमे बदलतात आता, त्यामुळे बदलतायत, चांगले रोल बदलतायत. मिळतील तुला. हो, बदलतायत. खरंच आहे. त्यामुळे तसे मिळाले तर चालतील. हे नाटक करायचं आहे आणि मग परत नाटक मिळालं तर चालेल असं वाटतंय. आणि माझी खूप मनापासून इच्छा आहे की मला पुन्हा एकदा प्रायोगिक नाटक करायचं वा. आहे. आणि आता मी मोकळा असल्यामुळे मी पुण्यातही जाऊन तालीम करू शकतो Correct, किंवा correct, सातारलाही जाऊन तालीम करू शकतो. तो बरोबर, काही इश्यू बरोबर. नाही. पण मला प्रायोगिक नाटक पण पुन्हा एकदा करायचं आहे. तू अगदी असे काही मोजके हिंदी सिनेमे पण केले होतेस, त्यामुळे त्याबद्दल आपण बोलूया नको. पण आजारपणाआधी तुझा OTT वर प्रवेश झाला होता. स्कॅम नावाच्या सिरीजमध्ये तुझा रोल होता. म्हणजे तोही एक ऑप्शन आहे तुझ्यासाठी. आहे तो ऑप्शन, पण मी जसं तुला मगाशी म्हटलं ना, माझं काय माहिती नाही, मला ऑडिशन देऊन कोणी घेतच नाही. आणि दुसरी गोष्ट तुला खरं सांगू का, मला नाही देता येत ऑडिशन. म्हणजे असं एक मधलाच तुकडा उचलायचा आणि बरं दिग्दर्शक नसतो हल्ली समोर हो. कोणी. तिकडे समजा आपण त्यांच्या ऑफिसमध्ये गेलं तर त्यांची कोणतरी 5वा 7वा Assistant 8वा वगैरे, हो, असिस्टंट बसलेले असतात. किंवा कास्टिंग कंपनीचा कोणतरी माणूस असतो. हो. तो सांगणार सर ऐसे करतो, फार तर क्यू देणार पुढचे. त्यामुळे आपण करू ते सगळं करेक्ट असं होतं ते. आणि घरी करायची म्हणजे तर फारच बघून मला ते कळतच नाही. इकडे बघू का इकडे बघू, बरं बायकोला विनंत्या करा, अगं त्याला कॅमेरा धरून उभी राहा म्हणून. त्यामुळे ते मला माहिती नाही. अल्ला मालिक मिळालं तर कदाचित मिळेल चांगलं काम. चांगल्या झाल्या गप्पा आपल्या, मजा आली. म्हणजे नाही मला नवीन काहीतरी लोकांना आज ऐकायला मिळेल असं मला वाटतंय. हां, नवीन काहीतरी लोकांना ऐकायला मिळेलच. हां. आणि मला वाटतं की मला तुझं खूप कौतुक करावं असं वाटतं. ओके. कॅचअपच्या निमित्ताने नाही. माझी मुलाखत तू घेतोयस याचं कारण आत्तापर्यंत जे तुझ्या कॅचअपमध्ये आले ते कर्तृत्वाने खूप मोठे होते. अरे पण तू पण करतो, अरे मी मोठाच आहेस. असं असं काय करतोय? ठीक आहे, तू म्हणतोयस हे ठीक आहे, पण तरी सुद्धा म्हणजे मला जेव्हा तू मुलाखत घेतोयस असं म्हणालास तेव्हा मला अरे हा कशावरती माझ्याशी बोलणार आहे. माझे काय असे गाजलेले रोल नाहीत किंवा बाबा तू कसा विचार केलास. एक तर आपल्याकडे तसे रोल नसतातच, हो. फार कॉम्प्लेक्स. मला खूप वाईट वाटतं त्याचं की असा एखादा रोल मिळाला पाहिजे की कॉम्प्लेक्स रोल मिळाला पाहिजे की जो करायला वाट लागेल किंवा विचार करायला लागेल आणि जमणार नाही कदाचित आणि मग जमेल असं ते कुठे मिळत आहे. तर तसं मी काही केलेलं नाही. म्हटलं काय मुलाखत घेणारे कोणाच लोक. त्यामुळे बऱ्याच झाल्या गप्पा आपल्या. ते खूप गप्पा झाल्या आणि असेच सुंदर मी होण्यासारखे अजून चांगले चांगले रोल्स तुला मिळवत. आम्हाला ते बघताना मजा येईल. तू जसं मगाशी म्हणालास की आता स्ट्रगल नाही करायचं आहे रोलसाठी, पण चांगले रोल येत राहू देत तरी पण तुझ्याकडे. OTT वर तू जास्त आम्हाला दिसावास अशी इच्छा आहे मोठमोठ्या वेबसिरीजमध्ये. शेवटी जाताना मी हेच सांगेन की बाप्पा जसं म्हणाला की त्याला असं वाटत होतं की त्याचं कर्तृत्व नाही आहे, पण गप्पांमधून तुमच्या लक्षात आलं असेल की किती वर्षापासून तो नाटकामध्ये, सिनेमामध्ये, सिरियल्समध्ये तो आहे, काम करतोय. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा आणि हल्ली नवीन सांगायला लागतं की हाईप पण करा. ते हाईप करा म्हणजे काय, ते व्हिडिओ खाली गेलात तर तुम्हाला कळेल. तुला पण कळेल, नंतर दाखवतो मी. हो, तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.